पण काँग्रेसच भुसभुशीत झाली आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. आणि यशोमती ठाकूरांनी हा तपासला नव्हता का अगोदर तिकीट देताना? प्रदेशाध्यक्षांनी तपासला असेल. तसंही महाराष्ट्रात 6 ठिकाणी तर काँग्रेसवाले विरोधी पक्षातल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज वापस घेतले. आणि हा बिचारा धसका घेऊन आयसीयूमध्ये गेला. तर त्याची सांत्वना करण्याच्या ऐवजी त्यांनी पैसे खाल्ले म्हणतात. तर पैसे खाल्ले तर चौकशी तरी करायला पाहिजे. त्यांच्या पक्षांतर्गत चौकशी करावी. नाही होत असली तर ईडीला बोलवावं, सीबीआयला बोलवावं. ईडी सीबीआय आली तर ओरड करू नये. खरं म्हणजे काँग्रेसला हे माहीत आहे की अमरावतीमध्ये प्रवीण पोटे पाटील निवडून येणार, चांगल्या मतांनी निवडून येणार आणि मागच्या वेळेला जी नाचक्की झाली त्याच्यापेक्षा जास्त नाचक्की होणार. आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रकार सुरू आहे. यशोमती ठाकूरांना पराभव समोर दिसतोय. पराभव समोर दिसला की त्यांना SIR आठवते, EVM आठवते, इलेक्शन कमिशन आठवते. आणि आता ते काहीच नसलं तर आपला उमेदवारच गद्दार झाला, उमेदवारांनी पैसे खाल्ले, एवढ्यापर्यंत आरोप करायला ते मागंपुढं पाहत नाही. शेवटी त्यांचा उमेदवार ते आरोप काही करू शकतात. परंतु एवढं नक्की की काँग्रेसच्या नशिबी पराभव हा लिहिलेला आहे. आणि यावेळेला प्रवीण पोटे पाटील मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार, विक्रम मोडणार.